माझी मुलगी कधी अशा आनंदी दिसलीच नाही. मी तर जसं दिलंय ना तसं तिला टोमणे जात, तिला लग्न झाल्यावर एक घडीभर मी बसून दिलं नाही, कामाला लावली एवढी शिकलेली मोल करीन बायसारखी तिला कामाला लावली. नुसतं जात जात 3 वेळा बैठक बसली त्या मुलीसाठी. अंबरनाथमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या 1.5 महिन्यातच एका नवविवाहित तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. विशाखा तिळेकर या 26 वर्षीय तरुणीचा हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असून या छळालाच कंटाळून तिनं आपलं जीवन संपवल्याचा दावा करण्यात आलाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अंबरनाथसह राज्याला हादरवून टाकणारं हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील ओम साई रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या विशाखा तिळेकर हिचा 1.5 महिन्यांपूर्वी डॉक्टर नितीन तिळेकर यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात विवाह झाला. पुण्यातील साध्या कुटुंबातील विशाखा नव्या संसाराची स्वप्न घेऊन सासरी आली होती. मात्र संसार फुलण्याआधीच तिच्या आयुष्याचा अंत झालाय. विशाखाच्या कुटुंबियांच्या आरोपानुसार लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी आणि इतर मागण्यांसाठी तिचा छळ सुरू झाला. वारंवार टोमणे, मानसिक त्रास, शारीरिक मारहाण आणि अपमानास्पद वागणूक यामुळे विशाखा पूर्णपणे खचून गेली होती. इतकंच नाही तर तिला तिच्या आईवडिलांशी आणि नातेवाईकांशी बोलण्यासही मज्जाव करण्यात आला होता. तिच्या प्रत्येक हालचालीवर बंधनं घालण्यात आली होती. विशाखाचे वडील रिक्षा चालक असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मात्र तरीही सासरकडून विविध मागण्या केल्या जात होत्या, त्या पूर्ण होत नसल्यानं विशाखाला सातत्यानं त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूच्या काही तासांपूर्वी विशाखाला तिच्या पतीकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर काल दुपारी तिचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलाय. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान विशाखाच्या पालकांच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पती डॉक्टर नितीन तिळेकर, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझ्या मुलीला त्यांनी प्रवृत्त केलं आत्महत्या. म्हणजे हुंडा मागत होते, 5 तोळ सोनं द्या, हे द्या. पोरीने मला फोन केला, पप्पा मला घेऊन जावं, लय मारते ते. पोरगी घराच्या बाहेर येत होती पण त्याने कोंडून ठेवलं घरात. लग्न झालं, वादविवाद चालू आहे. शुल्लक गोष्टीवरनं त्याचं ह्याच्या संघ बोलायचं नाही, त्याच्या संघ बोलायचं नाही, संशय खायचा, संशय वृत्ती जे बाहेरच्या लोकांकडून संघ बोलायची भीती. म्हणजे बाहेरच्या लोकांसंग बोलली पोरगी, त्याच्यावरून मोठे वादविवाद झाले. ते किती दिवस झाले लग्न होऊन 30 एप्रिलला लग्न झालं. लग्न होऊन म्हणजे 1 महिना 15 दिवस झाले. 3 वेळा पोरगी घरी आली, बळवून पाठवले. आता मुलीचं नाव काय आणि त्या मुलीने काय सांगितलं होतं मला? माझ्या मुलीचं नाव विशाखा नितीन तिळकर. मुलीने सांगितलं, प्रत्येक गोष्ट सांगत होते, पप्पा मी एवढं समाधानी नाही. नवऱ्याकडून काय टॉर्चर वगैरे होतं? नवऱ्याकडून तर भरपूर टॉर्चर झालेलं आहे. काय सांगायचं आता, बोलण्यासारखं काय ठेवलं नाही. पप्पा मारतेच, मला घेऊन जा. पप्पा मला मारते, फोन करतो. तो पप्पानं फोन बी लावला. ते फोन लावायची बंदी होती. म्हणजे आई संग जास्त वेळ बोलायचं नाही. आईला तो जावई बोलायचा, आईला तुझा काय संबंध आहे बोलायचा. कायम ते परमनंट म्हणजे घराच्या बाहेर काढेल. फोन तिचे बाहेर कोंडून फोन बाहेर ठेवले. आम्ही फोन करतो उचलत नाही. मानपण केलं नाही लग्नात, हे नाही सारखं त्याच्यावरून सारखं तिला हिनवायची. माझी मुलगी कधी अशा आनंदी दिसलीच नाही. पोलिसांना त्याला माझ्या मुलीला न्याय मिळणं हाच माझा आहे. त्याला जास्तीत जास्त त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. तो डॉक्टर असा निर्दयपणे असं बघितला नाही कधी. तो डॉक्टर म्हणजे लायकीचा बी नाही येतो. लग्न आधी कधी त्यांनी काही मागणी केली होती का त्यांच्याकडे? केलते मागणी, म्हणजे त्याला मानपान नाही दिला, काय नाही दिला. त्याची आई तर लग्नानंतर पूर्ण बदललेली. म्हणजे आम्हाला जो रिस्पेक्ट पाहिजे होतो, म्हणजे माझ्या मिसेसला आईने तर पूर्ण फसवले. 1 तास फोन माझ्या मुली संग ती 1 तास बोलत होती आणि ती तशी राहिली नाही लग्न झाल्यानंतर. मोठ्या सुनाला बी हाकलून दिले, पोरा नाही. म्हणजे माझी मुलगी कोणासंग थर्ड पार्टी संग बोलायची ती भीती होती. माझ्या आता जे सोसायटीतील लोक होते त्यांच्या संग बोलायची माझ्या मुलीला भीती होती.
त्यांच्या संग बोललं फ्लॅटच्या म्हणून बाहेर निघून मारलंय द्यायचं त्यांनी. नाही. तोंडावर आज तोंडावर माझी मुलगी घराच्या बाहेर पडली असती ती आज वाचली असते, माझ्या हातात असली असते पोर. त्यांनी कोणून ठेवली शेवटचं कधी बोलणं झालं तुमचं? 12/2/28 मध्ये माझा फोन झाला पुरीचा. नाही मी नाही मी फोन केला तेव्हा माझ्या मुली संग बोलणं झालं. यांनी फोन बी लावून दिला नाही. मी मुलीला सारखा फोन करतोय फोन काय बोलली? करतो. फोनवरती काय काय बोलली? बोलली? फोनवर बोलली पोरगी, पप्पा मला घेऊन जावा घेऊन जा. यांनी मारले मला, पप्पा मला घेऊन जावा. आता काळात दाबतोय. तुम्हाला काय सांगणं झालं नंतर? नंतर त्यांनी सांगितलं सॉरी म्हणतो. सारी काय म्हणतो बाडकाव. ते 15 मिनिटाचं काय 12:28 आणि 12:45 ती घटना घडली. मुलीने काय नोट वगैरे लिहिली होती का? असं काय? नाही नाही मला तो काय हे माहित नाही मुलीचा नोट लिहिली मला. मी बघितलीच नाही नोट ती. तो आता काय ड्रामा करत सगळं करत त्याचं काय मला त्याचं घेणं. माझी मुलगी हे असं करणारच नाहीये. ते मी माहिती आहे. मी आतापर्यंत 28 वर्षापर्यंत मी तिच्यापासून ती करणारच नाही, तर मला ही माझी गॅरंटी. हे लोक पैशावाले आणि ह्यानीच गळा दाबून ह्यांनी मारलेलं आहे. ती पैशावाली लोक ती आणि पैसेवाले माझा गरीबाचा भाई मी रिक्षा चालवतो. त्यांनी त्याचं ते बरोबर त्यांनी हे केलं. तुम्ही राहता कुठं आणि मुलगी कुठं होती आता? मी राहायला शेंगरोड रोडला आहे पुण्यामध्ये, मुंबईला पुण्याकडून. दिली पोरीला आणि पुरीला अंबरनाथला पालेगावला दिले ओम साई रिजेन्सी. तसं ते पोरीला दिलं ना, तशी पोरगी तशी सुखानीच नाही ती पोरगी. 2-3 वेळा आली, मामाने घेऊन आली त्याला, जवळ आहे म्हणून. या बारीला त्या मामाने बी ऍडमिट केलं होतं. त्यांनी ते दवापाणी केलं आणि ते जसं दिलंय ना तसं तिला टोमणे जात. तिला लग्न झाल्यावर एक घडीभर बी बसून दिलं नाही. कामाला लावली त्या पोरीला. एवढी शिकलेली मोलकरीण बाईसारखी तिला कामाला लावली. नुसतं जात 3 वेळा बैठक बसली त्या मुलीसाठी. नाही समजून सांगा समजून सांगा. ती सासू म्हणणारी ना, आधी आम्हाला लई फसवलं पोरीला. छळ केलेला. 1 तास 2-2 तास फोनवर बोलत होती. तुला गाडी काढून देतो, अमक करतो तमक करतो. त्या मुलीला फसवलं त्यांनी. डाक केलं तरी इथं आणून तिला दाखवलं किती चांगले लोक आहेत म्हणून. एवढं त्या मुलगा डॉक्टर आहे ना, 35 वर्षाचा आहे. त्याला कुठं मुलगी मिळत नव्हती. तरी म्हणलं आम्ही चौकशी, फसवलं त्यांनी. तरी आम्ही म्हणलं चौकशी करा. चौकशी केली नाही. असं हे झालं. कसं दिलं त्या पोरीला तसं. शेजारच्या बाहेर संघ बोलली की त्या दिवशी तर एवढं मारलं त्या पोरीला, का बोलतीस म्हणून. शिटी कॅमेरे लावले, कुणा संघ बोलती कुणा संघ नाही. दिराला वाढून दिलं. दिराची बायको बी त्यांनी लावलेली. त्यांनी दिराच्या बायकोवर केस केलेले. हे आम्हाला नको. नवऱ्याचं नाही पण ह्यांनी केस केले. हिला दिवस द्यायचे म्हणून. ती लग्नात बी धिंगाणा करायला आले होते. डॉक्टरचं ते दवाखाना बिवखाना फोडायला. 2 मुलीला ठेवून घेतलंय आणि तिला हाकलून दिले. आता नगरचे तिथं कोर्ट चालय, तारीख चाललेली. आम्हाला माहित नव्हतं ना, आम्ही वाघाच्या घशात टाकले. ते डॉक्टर आहे मी याला. नाव काय तुमचं? माझं सुमन शिवाजी शिंदे. माझी नात आहे एकुलती एक. एवढी ती पोरगी असं आत्महत्या करणारी नाही. आज लग्न झाल्यापासून फोन करायचे का? मला फोन करायची ना. काय सांगायचे फोनवर? काय बोलणं व्हायचं फोनवर? व्यवस्थित आहे आजी, मी अशी. आजीला येतो म्हणतो घरातून बाहेर काढतो, असं करतो. एकदा बाहेर गेली तर घरी यायचं नाही, तुला घरी घेणार नाही. म्हणलं घरी घेणार नाही तर बाबा सुटकेस भरून ये. शिव्यागाळ करायचा, आतल्या आत तिला टोमणे द्यायचा, बोलायचा. अशीच आहे तुझी, तशीच आहे, पहिली काय आहे का? तू 35 वर्षाचा गोड माय, तुला का कुठं मुली मिळाल्या नाही? हा, तुझ्या भावजाला तू नवरा घेतला नाही, पण तू 2 मुलींना ताब्यात घेतलं आणि भावजाला हाकलून दिले. आज बोलणं झालं होतं का तुमचं? हा, तुमचं बोलणं झालं? नाही ना, आज बोललीच नाही. काल 6 वाजता बोलले मी. बोलून बी देत नाही. मी 6 वाजता फोन केलं तेव्हा नाराज मध्येच होती. बेडरूमच्या खिडकीत बसली होती. पोरगी नाराज होती. बोली तू खिडकीत बसली कुठल्या गॅलरी मध्ये, तुझ्या रूम मध्ये तर गॅलरी नाही, तिथं कुठं बसती? खिडकीत बसली. म्हणले आजी का तू नाराज आहे? नाही आजी मी अशीच आहे. तेव्हा नीट बोलली नाही माझ्याशी. ती नाराज मध्येच होती. आता तुमची पोलिसांकडे काय मागणी आहे? माझ्या मुलीला, माझ्या नातीला न्याय भेटावा. त्या थोबड्याला फाशी लावून द्यावा. फाशी. त्या माझी मुलगी कशी गेली ना,
तो पण तसंच जायला पाहिजे. कोण कोण त्रास द्यायचं तुमच्या मुली आजी नाती? तिची सासू, तिचा दीर, नवरा आणि आजोबा इकडचे तिकडे. मी पण माझा बी नवरा बॅग फेकून द्यायचा, मी तशीच नांदायला यायची. 4 लोक आले की तिच्याच बाजूने बोलायचे, सासूच्या बाजूने. तिला काय चांगल्या गोष्टी सांगितल्या नाही.